असं म्हणतात ना की यश तर खूप जणांना मिळतं, पण ते टिकून ठेवणं फार अवघड असतं. आणि तेच अवघड काम दशावतार चित्रपटाने करून दाखवलेलं आहे. म्हणजे दशावतार चित्रपटाला सुरुवातीला तर खूप यश मिळालं, पण आत्ताही जेव्हा कांतारा चित्रपट असून सुद्धा चित्रपट 4थ्या हफ्त्यात आहे, तरी पण चित्रपटाचे शोज हाऊसफुल येताना दिसत आहेत आणि ऑलमोस्ट हाऊसफुल आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शोज आहेत तिकडे हाऊसफुल येताना दिसत आहे. तर मग याच दशावतार चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत. 22 दिवसाचं कलेक्शन जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप छान होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. तर पुन्हा एकदा सांगेन की मराठी चित्रपटांचे खूप कमी चॅनल्सवर जे बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगितले जातात त्यापैकी आपलं एक चॅनल आहे. त्यामुळे जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. खूप मोठा सपोर्ट मिळतो. तर दशावतार चित्रपटाचं जसं मी सांगितलं की कलेक्शन्स मध्ये सुद्धा सुधार दिसत आहेत आणि कांतारा चित्रपट असून सुद्धा समोर चित्रपटाचे शोज हाऊसफुल जाताना दिसत आहेत. तर चला तर मग 22 दिवसाचं दशावतार चित्रपटाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊयात. तर 19 दिवसापर्यंत आपण कलेक्शन ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितले, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. 20व्या दिवशी दशावतार चित्रपटाने 20 लाख एवढी कमाई केलेली आहे. 21व्या दिवशी 33 लाख एवढी आणि 22व्या दिवशी चित्रपटाने 25 लाख एवढी कमाई केलेली आहे. 22 दिवसांनंतर दशावतार चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 22 कोटी 12 लाख एवढं आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 26 कोटी 30 लाख एवढं. म्हणजेच हा चित्रपट 30 कोटी नक्कीच कमवेल आणि जे लाईफ टाईम कलेक्शन असणार आहे ते वर्ल्ड वाईड कलेक्शन समथिंग 30 कोटीच्या आसपास असणार आहे असं वाटतंय. आणि जी मोठ्या चित्रपटांची यादी आहे, जी म्हणजे लय भारी असेल, माऊली असेल, दुनियादारी असेल, त्यानंतर क्लासमेट असेल, ह्या चित्रपटांना तो क्रॉस करत जाईल, त्यांची रेकॉर्ड तोडत जाईल असं कुठेतरी चित्र आहे असं वाटतं. कारण शोज अजूनही हाऊसफुल होत आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाची व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती लिंक आलेली आहे. चित्रपट मोबाईलवर पाहू शकतात लोक, पण तिथे न पाहता लोक अजूनही थिएटरला जात आहेत. चित्रपटाचा 4था आठवडा चालू आहे. 4थ्या आठवड्यात सुद्धा जर का चित्रपट हाऊसफुल होतोय तर त्याचा कंटेंट हा जिंकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं की यश टिकून ठेवणं फार अवघड असतं, तर ते यश टिकून ठेवलेलं आहे दशावतार चित्रपटाने असं म्हणायला लागेल. तर हे होतं चित्रपटाचं कलेक्शन आणि हा चित्रपट पुढे अजून किती कमाई करतो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. 30 कोटीपर्यंत चित्रपट पोहोचतो का? कारण कांताराचं ह्या चित्रपटाला खूप मोठं आव्हान आहे. आता शोज वाढत जाणार आहेत रविवार नंतर चित्रपटाचे, कांतारा चित्रपटाचे, आणि कदाचित दशावतार चित्रपटाचे शोज कमी होऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की जसं कांतारा हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करतोय तसंच मराठी इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व दशावतार हा चित्रपट करतोय आजकाल थिएटरमध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि बॉलिवूडचा जॉली LLB वगैरे आणि अजून एक कोणता चित्रपट आलाय तो आहेच, पण दशावतार चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीची बाजू ठामपणे उभी केलेली आता सध्याच्या घडीला बॉक्स ऑफिसवर किंवा थिएटरमध्ये असं म्हणायला हरकत नाही. तर अजूनही कलेक्शन्स येण्यासाठी आपल्या पूर्ण दशावतारची टीमला पूर्ण खूप खूप शुभेच्छा. अजूनही ऍडव्हर्टायझिंग व्हावी, भले ते लेट असले तरी चालेल पण ऍडव्हर्टायझिंग व्हावी आणि अजूनही चित्रपट चालावा हीच इच्छा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.